लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये ते जीव आता काव्याला सत्य सांगायला खाली आलेला असतो, पण तो वाटेतच थांबतो. तेव्हा शारदा म्हणते की मला माहीत होतं तुम्ही काव्याला काही सत्य सांगू शकणार नाही. जर तुमच्याकडे हे होत नसेल ना तर मी जाऊन काव्याला सगळं सत्य सांगते. पण मित्रांनो, त्या अगोदरच काव्याला आता नंदिनीच्या मिसकॅरेजबद्दल समजणार आहे. तर इकडे वसू आत्या बोलत असते की मोहितांच्या घरामध्ये तर प्रथाच झाली मिसकॅरेज होण्याची, आणि नंदिनी ज्या वेगाने हालचाल करतेस ना, मला तर असं वाटतंय की तिचा मिसकॅरेज झाला आहे. तर काव्य असं त्याचं बोलणं ऐकते आणि ती आता खूपच रागवलेली असते की तुम्ही असं कसं बोलू शकता, शत्रूसाठी कोणी असा विचार करत नाही आणि आम्ही तर तुमच्या घराचे सोनं आहोत. नंदिनी ताईचा मिसकॅरेज याचा विचार करताच काव्याला आता चक्कर येऊ लागतात. ती आता खाली पडणारच असते की सगळ्यात तिला सावरून घेतात. तर पार्थही धावत येतो. तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं, नंदिनी तिच्या मिसकॅरेजबद्दल काव्याला सांगायला हवं का? कमेंट करून नक्की सांगा.